नीटचं काय झालं, सीईटी टीईटीचं काय झालं. आता सरकारने मात्र प्रभू रामाकडे दावा केला. प्रभू रामाकडे हे सगळेच अशांत आहेत, सगळेच नाराज आहेत म्हटल्यावर सरकार प्रभू रामाकडे गेलं आणि प्रभू रामाकडे दावा केला. प्रभू रामा वाचव रे आम्हाला, आता तुझं मंदिरही झालं. प्रभू राम म्हणाले सरकार आधी सांगा माझ्या भक्तांनी दिलेलं दानाचं काय झालं. चिडायचं नाही, आपलं स्पोर्ट्समन स्पिरिट जागा ठेवा, चिडू नका. आपलं असंच आहे कविता. सगळ्या आशा संपलेल्या आहेत न्याय मिळण्याच्या. एखादी दुर्घटना झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, आता हे सी लिंक आहे ते मिसिंग लिंकचं समर्थन तुम्ही करताय, ओके, पण अरे चौकशी करा ना, का असं झालं. एवढा मोठा वरचा डोंगर तुम्ही ॲड्रेस का नाही केला. तुम्ही आत्ता म्हणताय वर जाळी लावतो, तर मग पुढं एवढे 6 देशाचे इंजिनियर आपल्या कामाला सेवा देत होते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की आता काय मीडिया तर काय बोलतच नाही. ते राम मंदिरात चोरी झाली, 2 दिवसाच्या पलीकडे 3रा दिवस नाही दिसला. मग फार मीडियाची पण अपेक्षा आता जनतेची राहिलेली नाही. 2 दिवस चालतं टी व्हीवर, विषय संपतो, 3रंच काहीतरी होतं आणि मग हे सगळं जातं. आता रामटेकचं आपण बिल मंजूर केलं, किती रामाची बिल होतं, रामाचं सगळ्यांनी हजर राहायला पाहिजे होतं, पण कशी उपस्थिती होती राम भक्तांची हे तुम्ही बघितलं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, लोकशाहीचा 4था स्तंभ ढासळत असेल तर नक्कीच लोक स्वतः पत्रकार व्हायला लागलेले आहेत, स्वतःच पोलखोल करायला लागलेले आहेत. आणि म्हणून एक पंडित म्हणून पुण्यात आहे, पंडित म्हणून त्याच्या रील्स बघा, अतिशय कौतुक आहे त्याचं मला. गाडीची नंबर प्लेट पासून खड्डे पुण्यातले काय आहेत हे सगळ्यावर तो बिचारा रील करतो. आणि त्याची अपेक्षा आहे, म्हणजे असे नागरिक आहेत की ज्याला फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय लोकांना अपेक्षा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, तुमचा आदेश असेल तर मी एक कविता म्हणतो. आता शेवटचा दिवस आहे, तुमची चिडायचं नाही, आपलं स्पोर्ट्समन स्पिरिट जागा ठेवा, चिडू नका. आपलं असंच आहे कविता. सामना चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं हा एक खूप प्रसिद्ध संवाद आहे. त्यावर संवादावर आधारित एक कविता तयार केलेली आहे. मी नाही केलेली, मी कवी नाही आहे, त्यामुळे उगाच खोटं गोगावले साहेब बोलणं बरोबर नाही. इथं सभागृहात खरंच बोलायचं असतं, त्यामुळे झूट बोलणे असे काम नाही होता. सरकार म्हणालं जनतेला आता सगळं फिक्स झालंय. सरकार म्हणाले जनतेला आता सगळं फिक्स झालंय. महाराष्ट्राला $1 मिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे डन झाले. जनता म्हणाली सरकारला साहेब पेट्रोल 111 झालं, डिझेल 100 जवळ आलं, सांगा महागाई कमी करण्याचं काय झालं. सरकार म्हणाले जनतेला डावोसला जाऊन करार झाला, महाराष्ट्रात मोठा उद्योग आला, मोठं काम झालं. पालक म्हणाले सरकारला आमचं पोरगं बेरोजगार का झालं, 2 कोटी रोजगाराचं काय झालं. सरकार म्हणालं महिलांचा आता प्रश्न राहिला नाही, त्यांना बरंच काही मिळालेलं आहे, त्यांचं मतही आता आपलं झालेलं आहे. महिला म्हणाल्या सरकारला साहेब 80 लाख महिलांना बाद का केलं, लाडक्या बहीण योजनेचं काय झालं. आता सरकार वैतागलं, विद्यार्थ्यांकडे वळलं. सरकार म्हणालं विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी खूप केलं, नीट केलं. विद्यार्थी म्हणाले सरकारला तेच आम्ही विचारतोय, नीटचं काय झालं, सीईटी टीईटीचं काय झालं. आता सरकारने मात्र प्रभू रामाकडे दावा केला. प्रभू रामाकडे हे सगळेच अशांत आहेत, सगळेच नाराज आहेत म्हटल्यावर सरकार प्रभू रामाकडे गेलं आणि प्रभू रामाकडे दावा केला. प्रभू रामा वाचव रे आम्हाला, आता तुझं मंदिरही झालं. प्रभू राम म्हणाले सरकार आधी सांगा माझ्या भक्तांनी दिलेलं दानाचं काय झालं.